बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। खाडीचा श्वास म्हणजे कांदळवन आणि तो श्वास जर धोक्यात आला तर ठाण्याच्या पर्यावरणाचं भविष्यही अंधारात जाणार। ही जाणीव ठेवत वन विभागाने कांदळवन ठाण्याच्या खाडीला नवसंजीवनी देण्याचा मोठा निर्णय घेतलाय। ठाणे पूर्व स्वामी समर्थ मठाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत साधारणतः 1.80 हेक्टर जागेत तब्बल 8,000 खारफुटीची रोपे लावली जाणार आहेत। ठाणे शहराला 27 किलोमीटर लांबीचा खाडी किनारा लाभला असून या खाडीत हिरवाईचं नैसर्गिक कवच म्हणून कांदळवन उभा आहे। मात्र ठाणे पूर्वेकडील मीठबंद रोड व स्वामी समर्थ मठ परिसरात गेल्या काही वर्षात रानटी वेली आणि झुडपांचा प्रचंड फैलाव झाला होता। त्यामुळे कांदळवनाच्या वाढीत अडथळा निर्माण झाला आणि खाडीच्या पर्यावरणावरही त्याचा परिणाम होऊ लागलाय। या पार्श्वभूमीवर वन विभागाने परिसरातील अनावश्यक झाडं झुडपे हटवून नव्या कांदळवन लागवडीची तयारी केली। लवकरच 8,000 खारफुटीची रोपे येथे जमिनीत रुजतील आणि पुढील काही वर्षात ठाण्याच्या खाडीला एक नवं हिरवगार कवच प्राप्त होणार आहे। त्यानंतर संपूर्ण जगाला कांदळवनाचं खरं महत्त्व उमगलं। समुद्राच्या प्रचंड लाटा रोखणं, वादळांचा तडाखा कमी करणं, खाडीतल्या मासे खेकड्यांना आश्रय देणं, स्थलांतरित पक्ष्यांना खाद्य आणि निवासस्थान उपलब्ध करून देणं, खाडीच्या पाण्याचं नैसर्गिक शुद्धीकरण करणं अशा असंख्य जबाबदाऱ्या ही झाडं निसर्गाच्या रक्षणकर्त्याप्रमाणे पार पडत असतात। ठाण्याच्या खाडी किनाऱ्यावर कांदळवनाची लागवड ही केवळ पर्यावरणीय जबाबदारी नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी हिरव्या वारशांची निर्मिती आहे। 8,000 खारफुटीच्या रोपांच्या लागवडीमुळे खाडीच्या जैवविविधतेला चालना मिळणार आहे आणि पर्यावरणीय संतुलन राखले जाईल असा विश्वास वन अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। गेली कित्येक वर्ष कागदावर असलेले कळव्यातील नाट्यगृहाचा मार्ग आता मोकळा होणार आहे। कळव्यातील तिसऱ्या नाट्यगृहासाठी राज्य सरकारने 40 कोटींचा निधी मंजूर केला असून त्या संदर्भातील शासन निर्णयही काढण्यात आलाय। हे नाट्यगृह 12,700 चौरस मीटर आरक्षित भूखंडावर उभारण्यात येणार असून तळघर, तळमजला अधिक 2 मजली असे असणार आहे। खाडी पलीकडे असलेल्या कळवा, दिवा आणि मुंब्रा येथील नाट्य रसिकांना जवळ नाट्यगृह नसल्यामुळे ठाणे गाठावे लागत होते। ही बाब लक्षात घेऊन कळव्यात नवे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने 10 ते 12 वर्षापूर्वी घेतला होता। नाट्यगृहाच्या उभारणीसाठी आमदार जितेंद्र आव्हाड आग्रही होते। कळवा येथील खारेगाव परिसरातील ड्रामा थिएटर नावाने 12,700 चौरस मीटरचा भूखंड नाट्यगृहासाठी आरक्षित केलाय। यामध्ये सुमारे 450 ते 500 व त्याहून अधिक आसन क्षमता असेल। नाट्य रसिकांसाठी उपहारगृह देखील असेल, तसेच पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आली। यामध्ये 4 चाकी वाहनांसाठी 175 तर 85 दुचाकी पार्क करता येणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली। तत्कालीन आयुक्त आर राजीव यांच्या कार्यकाळात नाट्यगृह उभारणीचा निर्णय झाला होता। तसेच नाट्यगृहाच्या उभारणीसाठी कळव्यातील मैदानासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव तयार केला होता। राज्याच्या नगर विकास विभागाने हिरवा कंदील दाखविला होता। मैदानाच्या जागेवर आता नाट्यगृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला होता। कालांतराने नाट्यगृहाचा प्रकल्प बारगळला व कळव्यातील नाट्यगृह उभारणीसाठी पालिकेने पुन्हा हालचाली सुरू केल्यात। नाट्यगृह उभारणीबाबत मार्च 2025 मध्ये पालिका मुख्यालयात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक झाली। त्यावेळी खारेगाव येथील प्रस्तावित नवीन नाट्यगृह प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली। मुंब्रा बाह्य वळण मार्गावर काल ट्रकची दुचाकीला धडक बसल्याने 3 तरुणांचा मृत्यू झालाय। अफजल शेख, हसन शेख आणि महिउद्दीन शेख अशी मृतांची नावे असून ट्रक चालक वाहन सोडून पळून गेलाय। या अपघाताची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आली। मुंब्रा बाह्य वळण मार्ग हा ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली शहरांना जोडणारा आहे। या मार्गावरून हजारो जड अवजड वाहने दररोज वाहतूक करतात। उरण येथील JNPT बंदरातून सुटणाऱ्या आणि गुजरात, भिवंडीच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी हा मार्ग महत्त्वाचा मानला जातो। मुंब्रा बाह्य वळण मार्गावरून काल दुपारी अफजल, हसन आणि महिउद्दीन हे एका दुचाकीवरून शिळफाट्याच्या दिशेने वाहतूक करत होते। ते दुचाकीने मार्गावरील गावदेवी मंदिर परिसरात आले असता ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली। हा अपघात इतका भीषण होता की तिघेही ट्रकच्या खाली आले व अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पळून गेला। घटनेची माहिती परिसरातील नागरिक पोलिसांना मिळाल्यानंतर सर्वजण घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी चाकाखाली अडकलेले मृतदेह बाहेर काढले व त्यांचे मृतदेह ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले। या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. यंदाच्या परतीच्या पावसाने जसे शेतीचे काही अंशी नुकसान होत आहे, त्याचप्रमाणे सण उत्सवावरही पावसाचे सावट आहे. काल मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात सुरू झालेल्या गरबा उत्सवात संध्याकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने अनेक गरबा रसिकांचा हिरमोड झाला, तर काहींनी बरसणाऱ्या पावसामुळे देखील आपल्या मित्रमंडळींसह गरब्याचा आनंद घेतलाय. तर येत्या 2 ते 3 दिवस याच पद्धतीने पाऊस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आल्याने यंदाच्या नवरात्रीवर पावसाचे सावट आहे. राज्यभरात नवरात्र उत्सवाची धूम सुरू असून देवीची आराधना, दांडिया, गरब्याच्या रंगारंग कार्यक्रमाचे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. विविध गृहसंकुल, बैठ्या चाळी, सोसायट्यांमध्ये नागरिक स्वतःहून एकत्र येऊन गरबा व दांडियाचे आयोजन करतात. तर दुसरीकडे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून राजकीय नेते आणि काही संघटना शहरातील मोठ्या मैदानावर भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन करतात. सजावट, प्रचंड रोषणाई, अत्याधुनिक ध्वनी व्यवस्था, नामांकित गायक कलाकारांचा सहभाग यामुळे कार्यक्रमांना नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते. मात्र यंदाच्या नवरात्रीत सुरू असलेल्या सततच्या पावसाने या सगळ्या उत्सवावर पाणी फिरले आहे. ठाण्याच्या मासुंदा तलावाजवळ असणाऱ्या गावदेवी मातेचे मंदिर असून सदर मंदिर हे जवळजवळ 150 वर्ष जुने आहे. तसेच हे मंदिर पुरातन असून या मंदिरातील गावदेवी माता ही स्वयंभू आहे. त्या देवीच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात. गावदेवी माता कोळी बांधवांची कुलदैवत असून या देवीच्या दर्शनासाठी कोळी बांधवच नाही तर सर्व नागरिक आवर्जून दर्शनासाठी येत असतात. नवसाला पावणारी देवी असून त्या देवीच्या दर्शनासाठी नवरात्र उत्सवात भाविकांची अलोट गर्दी होत असते. या मंदिराचा कारभार श्री गावदेवी व मारुती चॅरिटेबल ट्रस्ट हाताळत असून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचं चोख नियोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात येत असते. सुरुवातीला या देवीचे मंदिर छोटेखानी होतं. त्यानंतर देवीच्या मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर मोठ्या स्वरूपात सदर मंदिर तयार करण्यात आले. त्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची कुठेही कुचंबना होत नाही. ही दक्षता देवस्थान मंदिर ट्रस्टच्या वतीने घेण्यात आले. नवसाला पावणारी व हाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून या देवीच्या दर्शनासाठी 12ही महिने
भाविकांचा राबता असतो, अशी माहिती श्री गावदेवी व मारुती चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिले. मी हेमंत गोविंद कोळी, श्री गावदेवी व मारुती चॅरिटेबल ट्रस्ट विश्वस्त आहे आणि हे मंदिर जे आहे हे 100 ते 150 वर्षापूर्वीचं आहे. पहिला हे मंदिर खूप जुनं होतं, त्याच्यानंतर हे जीर्णोद्धार करण्यात आहे आणि या मंदिराचं उद्घाटन या 1 ते 1.5 महिन्यामध्ये होणार आहे. इथे भाविक खूप प्रमाणात येतात दर्शनासाठी आणि आमचे वर्षातून एकदा आषाढी एकादशी आषाढमध्ये ही जत्रा असते, त्याच्यामुळे आम्हाला खूप भाविक येतात. मागेरी कोळी समाजाची लोक आणि इतर लोक दर्शनासाठी खूप प्रमाणात येतात आणि इथे येणारी जी लोक आहेत हे देवीकडे काही मागणं करतात, त्यांना देवी देते आणि या देवीमुळे खूप प्रमाणात लोक इथे येतात. आणि नवरात्र उत्सवाला कशी काय लोकांचं नवरात्र उत्सव जे आहे देवीचं हे खूप प्रमाणात मोठ्या प्रमाणात साजरा होतं आणि इथे भजन कीर्तन वगैरे होत असतं, त्याच्यामुळे खूप भाविक येतात. हळदी कुंकाचा वगैरे कार्यक्रम असतो इथे. माझं नाव प्रभाकर गणपत कोळी, राहणार मागेलपूर ठाणे. हे गावदेवी आमची कोळी लोकांची असून ती परंपरा चालू आहे आणि एवढे भाविक लोक येतात आणि स्वयंभू असल्यामुळे लोकांना पण त्याचा विश्वास आणि स्वतः लोकांना नवसाने पावणारी देवी आमची. तर भाविक लोक दर्शनाला येतात आणि नवरात्रात पुन्हा आमच्या आषाढमध्ये कोळी लोकांची यात्रा असते, तर त्या यात्रेला पण आम्ही सर्व कोळीच नाही इतरही येतात आमच्या यात्रेला सहभागी होऊन यात्रेचा महोत्सव साजरा केला जातो. तसेच देवी ही स्वयंभू असल्यामुळे कित्येकांना नवसाला पाहून आणि लोकांचे नवस पण आणि पायांचे नवस पण कित्येकांचे इकडे फेडले जातात आणि ते पूर्ण केले. म्हणजे तशी देवीने त्यांना बुद्ध्या देऊन त्यांनी सहकार्य करून देवीला उपकृत केलेलं जातं. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.